हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस आणि कलर आहे रेड. तर आज रांगोळी आणि आज मी गजरा कशा प्रकारे केलेला आहे तो, आणि रांगोळी कशी निघणार आहे तर ती पण तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि आमच्याकडच्या देव्यांचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले, देव्या कशा वाटल्या ते आपण कमेंट करून नक्की सांगा. तर कंटिन्यू राहा. हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा रंग आहे लाल. रांगोळी पण थोडीशी साधी सिंपल काढलेली आहे. तर चला, तरी ते आता घरातली जी पूजा आहे ती, तर आता इथे मी सगळं निर्मल्य वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आता साधी सिंपल रांगोळी काढते आहे, आणि ती पण रेड कलरची. तर थोडासा कलर पण मिक्स करणार आहे, पांढरी रांगोळी घालून मध्ये थोडंसं शेड करून टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर साधी सिंपल आहे, छोटासा वेल म्हणू शकता तुम्ही, आणि पाटाभोवती रांगोळी पण खूप छान दिसते. तर आज जो गजरा आहे, किंवा आपण वेणी काल बनवली, आज गजरा बनणार आहे. निशिगंधाची फुलं आहे. तर आज सुई धाग्याच्या साह्यानेच मी गजरा करणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आजचा दिवस पण खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवस देवीचे महत्त्वाचे आहे, प्रत्येक दिवसाचं महत्त्व दिलेलं आहे. आणि कोण कोण सप्तशतीचा पाठ करतो ते पण नक्की सांगा, आणि कशा प्रकारे करतात. कोणी 3-3चं सुद्धा एका दिवशी 3 पारायण, कोणी 5 पारायण, कोणी 9 पारायण, कोणी 11 पारायण करते. तर असे 108 सुद्धा करतात. तर आता इथे 13 अध्याय 14 अध्यायाचं जे सप्तशतीचा पाठ आहे, त्याच्यामध्ये देवीने किती राक्षसांना मारलेलं आहे त्याची पूर्ण माहिती आहे. किंवा प्रत्येक अध्यायामध्ये देवीने आपलं देवतांचं रक्षण केलेलं आहे. आणि नवरात्रामध्ये सप्तशतीचा पाठ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढा आपण त्याचा पाठ करू तेवढं आपल्या घरात कल्याण, आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होते. आणि जेवढं तुम्ही सप्तशतीचं पठण कराल किंवा वाचाल, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये पण एक वेगळं जो भाग आहे तो निर्माण होतो, किंवा आपल्या जीवनामध्ये चांगलं घडतं. तर यश मिळतं, धान्य आपल्या घरामध्ये टिकून राहतं. तर नवरात्रामध्ये जेवढं आपण करू तेवढं. तर आता इथे मी फुलं वगैरे जे आहे ते वाहून घेते आहे फोटोला, कारण फुलं कमी आहे. हार, आणि मग असं वाटते हार वगैरे आपण केला तर मग धक्का लागायची भीती वाटते. तर इथे बघू शकता तुम्ही, तर इथे लाल फूल आहे. लाल फुलाचं महत्त्व आहे, लाल रंग आहे. तर गुलाबाचं फूल पण मी वाहिलेला आहे. आणि हा साधा सिंपल जो गजरा आहे देवीसाठी केलेला, तो घातलेला आहे. तर सुई धाग्याच्या साह्यानेच केलेला आहे. आणि जसं गजरा घातला जातो तसं देवीचं जो मुख म्हणू शकता, कारण कलशाच्या रूपामध्ये आपली देवी जी आहे ती आपल्या घरामध्ये आलेली आहे. नाही घट मांडला तरीही पण आपण कलश मांडलेला आहे. तो कलशही देवीचंच स्वरूप आहे. तर आता इथे मी जे फुलं वगैरे आहे ते पण वाहून घेते, कारण कथा, पठण, आरत्या, घर असं एक आनंदमय होऊन जातं. एक भक्तिमय वातावरण तयार होते. आणि जशी राळ पेटवल्या जाते, त्या राळीचा सुगंध, जो नकारात्मक ऊर्जा आहे ती राळेमुळे बाहेर जाते. तर इथे फुलं वगैरेंनी सजवते, आणि फुलांनी सजावट आणि रांगोळीने सजावट केली तर आपलं बघू शकता तुम्ही, त्याचं जे पाहण्याचं लूक आहे किंवा पाहतो आपण, तर ते एक वेगळंच दिसायला चांगलं दिसते. आणि आपलं देवघर म्हणा किंवा आपले देव म्हणा, ते पण खूप छान दिसतात. आता इथे फुलं वगैरे मी सगळं वाहून घेतलेलं आहे, सजवलेलं आहे. किती भरभर दिवस गेले. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आता मी पठण करते आहे आणि व्हिडिओचा एंड करते.